नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन सायलीचं आता मर्जीने लग्न झाल्यानंतर खूपच जास्त छान त्या दोघांनी आपल्या संसाराला सुरुवात केलेली असते. तेव्हा इकडे सगळे जरी विरोधात असतील तरीसुद्धा त्या दोघांचं एकमेकांवरील प्रेम त्या दोघांना एकमेकांबरोबर जोडण्यासाठी हे पुरे असतं. त्यामुळे इथे आता लग्न झाल्यानंतर अर्जुन आणि सायली या दोघांचा रोमांस, त्या दोघांचे इथे गोड क्षण आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर इथे अर्जुन आणि सायलीचा सुखी संसार तर सुरू झालेला असतो. पण त्याच इथे अर्जुनने सायलीला शब्द दिलेला असतो की आता तुमची इच्छा मी लवकरच पूर्ण करणार आहे. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करून आता साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार आहे, असा शब्द अर्जुनने दिलेला असतो. आणि जेव्हा इथे अर्जुनने आता पुरावे हाती आल्यानंतर लगेचच कोर्टामध्ये अर्जंटली तारीख ठेवलेली असते. आणि तेव्हा इथे आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होतो. जेव्हा अर्जुन प्रियाला प्रश्न विचारतो तेव्हा प्रेक्षकांनो, आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आणि स्वतःला या सगळ्या केसपासून दूर ठेवण्यासाठी प्रियाने खूप मोठी चाळ खेळलेली असते. तिने या प्रकरणामध्ये साक्षीला फसवायचं ठरवलेलं असतं. ज्या शब्दासाठी इथे साक्षीने प्रियाला किल्लेदारांची मुलगी म्हणून खोटी तन्वी म्हणून त्या घरामध्ये आणलेलं असतं. आता इकडे प्रियाने स्वतःला सेफ करण्यासाठी इथे साक्षीच्या विरोधामध्ये साक्ष दिलेले असते. साक्षी हिनेच विलासचा खून केला हे सत्य प्रिया आता भर कोर्टामध्ये सगळ्यांसमोर सांगते. तेव्हा साक्षी आणि महिपतच्या पायाखालची जमीनच सरकते. नागराजला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण तरीसुद्धा प्रियाने नागराजला याची कल्पना आधीच दिलेली असते प्रेक्षकांनो. त्याचबरोबर इकडे जेव्हा प्रिया आता साक्षीच्या विरोधामध्ये साक्ष देते की तिनेच विलासचा खून केला आहे आणि हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे, तेव्हा इथे साक्षीने सुद्धा प्रियावरती पलटवार केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे साक्षी प्रियाचा खोटारडेपणा कोर्टामध्ये सगळ्यांना सांगते आणि हे सत्यसुद्धा सगळ्यांच्या समोर ती आणते की साक्षी सगळ्यांना म्हणते की ही प्रिया मधुकरच आहे. जी तुम्हाला तन्वी किल्लेदार वाटते ना, ती खरी तन्वी नाहीच आहे. आधी हिचा खोटारडेपणा लक्षात घ्या आणि मग हिची साक्षसुद्धा ग्राह्य धरा. तेव्हा इकडे आता साक्षीने प्रियावरती पलटवार केलेला असतो. तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, खरी तन्वी ही दुसरीच कुणीतरी आहे. तर इकडे आता कोर्टामध्ये हाहाकार पसरलेला असतो. इथे साक्षी आणि प्रिया दोघीजणी एकमेकांना आता गुन्हेगार ठरवत असतात. ज्या दोघीजणी एकमेकींना सपोर्ट करत असतात त्या दोघीजणी आता एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्यानंतर कोर्टामध्ये आता काय परिस्थिती निर्माण होते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. आणि त्याचबरोबर इथे अर्जुन सायलीचे गोड क्षणसुद्धा आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर इथे प्रेक्षकांनो, अचानक असं काय घडतं की प्रिया साक्षीच्या विरोधात जाते. तर इकडे आता साक्षी आणि महिपत हे दोघं जण प्रियाचा अपमान करतात. तिला म्हणतात की आता तू काही उपयोगाची राहिलेली नाही आहेस. अर्जुनबरोबर लग्न करून त्याला विलास मर्डर केस ही सोडायला सांगायची होती. या केसपासून अर्जुनला डिस्ट्रॅक्ट करायचं होतं. हे प्लॅनिंग त्यांचं ठरलेलं असतं. इथे प्रिया आणि अर्जुनचं लग्न झाल्यानंतर मधुभाऊंची केस काही करून अर्जुनला सोडायला सांगायची असते. आणि इथे मधुभाऊंना जेलमध्ये आता सडवत ठेवायचं आणि साक्षीला निर्दोष सिद्ध करायचं, हे सगळं प्लॅनिंग झालेलं असतं. पण प्लॅननुसार इथे काहीसुद्धा होत नाही. अर्जुन आणि प्रियाचं ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशी आपण बघितलं प्रेक्षकांनो, सायलीने जाऊन अर्जुनबरोबर लग्नच केलेलं असतं. त्यानंतर इथे सगळ्या घरातल्या लोकांचा विरोध पत्करून अर्जुनने सायलीला सपोर्ट करत तिच्याबरोबरच लग्न केलेलं असतं. आणि इथे तन्वीबरोबर ठरलेलं लग्न हे मोडलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रियाला खूपच जास्त राग येतो. तर इकडे ही बातमी जेव्हा महिपत, साक्षी आणि नागराज यांना कळते तेव्हा ते प्रियाला बोलावून तिचा जबरदस्त अपमान करतात. तर इथे साक्षी तिचा हात पकडून तिला घरातून सुद्धा हकलून देते आणि तिला म्हणते, आता तू काही उपयोगाची राहिलेली नाही आहेस आणि तू आमचा जो काही व्हिडिओ तयार केला आहेस ना, जो सगळ्यांना दाखवायची तू आम्हाला धमकी देत असतेस, त्या व्हिडिओचं सुद्धा काही होणार नाही आहे. कारण नागराजच्या हातामध्ये प्रियाची इथे पोटली लागलेली असते. त्याच्यामध्ये प्रियाच्या लहानपणीच्या आठवणी, तिचा फोटो आणि त्या फोटोवरती प्रिया सापडलेली तारीख असते. तो फोटो जर सगळ्यांना दाखवला तर हे सिद्ध होणार असतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. त्यामुळे इथे प्रिया आता जबरदस्त घाबरलेली असते. नागराजकडे आपले सगळे पुरावे आहेत हे तिला कळल्यानंतर आता त्या व्हिडिओचा धाक अजिबातच राहिलेला नसतो आणि हे प्रियाला कळलेलं असतं.
त्यामुळे प्रिया आता स्वतःला या सगळ्यातून कसं सेफ करायचं हे बघत असते, कारण जर ती काही कामाची उरली नाही तर महिपत आणि साक्षी तिचा काटा काढतील हे सुद्धा तिला माहिती असतं आणि म्हणूनच तिने अश्विनला जाळ्यात ओढण्याचा आता प्लॅन सुरू केलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे अर्जुन सायली आपल्या सुखी संसाराला सुरुवात करतात. दोघांमधले सगळे गैरसमज दूर झालेले असतात. सगळ्यांचा राग विरोध पत्करून दोघांनी अगदी इथे विधिवत लग्न केलेलं असतं आणि दोघांनी आता मनाने नवरा बायको म्हणून एकमेकांना स्वीकारलेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुनची एक इच्छा बाकी राहिलेली असते, ती म्हणजे आता आपलं लग्न तर पार पडले, आता मधुभाऊंना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करायचं आहे. सायली, तू माझ्याबरोबर लग्न केलं होतंस मधुभाऊंसाठी, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तू त्यांच्यासाठी केलं होतंस, पण आता आपलं खरोखर लग्न झालं आहे. मग आता ही माझी जबाबदारी आहे की मधुभाऊंना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करायचं आणि त्यासाठी इथे मधुभाऊंची केस आता अर्जुनने मिळवलेली असते. ॲडव्होकेट जोशी यांचा खोटारडेपणा आता मधुभाऊंसमोर अर्जुनने आणलेला असतो की तो महिपतचा माणूस आहे आणि त्यांनी ही केस तुम्हाला हरवण्यासाठी घेतली. हे पुरावे आता अर्जुन तो व्हिडिओ जेव्हा मधुभाऊंना दाखवतो तेव्हा मधुभाऊ ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून आपली केस काढून घेत अर्जुनला देतात आणि अर्जुनने आता साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली असते आणि खूप ठोस पुरावे त्याच्या हाती लागलेले सुद्धा असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता इकडे प्रियाने विचार केलेला असतो की आता करायचं तर काय करायचं, कसं स्वतःला या सगळ्यातून बाहेर काढायचं याचं प्लॅनिंग तिने केलेलं असतं. त्याचबरोबर इथे अर्जुनने दुसऱ्याच दिवसाची कोर्टामध्ये हेअरिंग घेतलेली असते, त्यामुळे सगळ्यांना नोटीस गेलेल्या असतात. दुसऱ्या दिवशीच आता कोर्टामध्ये तारीख असल्यामुळे इथे साक्षी आणि महिपत यांना खूप टेन्शन आलेलं असतं की आता तर अर्जुनचा मधुभाऊ हा सख्खा सासरा झालेला आहे, त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तो दिवस रात्र एक करेल. त्यासाठी इथे आता प्रियासुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते की आता कोर्टामध्ये मला प्रश्न विचारल्यानंतर अर्जुनला मी काय उत्तरं देऊ, आता ती पूर्णपणे गोंधळून गेलेली असते. तेव्हा इकडे आता सायलीला जेव्हा अर्जुन सांगतो की उद्या कोर्टामध्ये तारीख आहे आणि उद्याच्या उद्या मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करायचं आहे, तेव्हा सायली म्हणते की तुम्हाला उद्याच्या केसमध्ये यश यायला हवं आणि लवकरात लवकर इथे साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध व्हायला हवेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली आता मशीनला कपडे लावायला जाते. जेव्हा ती कपडे लावायला गेलेली असते तेव्हा इकडे वॉशिंग मशीन ही आता नळ चालू करून त्याच्यामध्ये पाणी घेत असताना नळ हा तुटलेला असतो आणि पाणी मात्र सगळीकडे जात असतं. तेव्हा सायली आता अर्जुनला आवाज देते आणि म्हणत असते की सर लवकर इकडे या, हे बघा इथे नळ तुटलेला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मी महत्त्वाच्या केसवरती काम करतो मिसेस सायली, प्लीज ते राहू द्या, आपण नंतर करू. तेव्हा इथे अर्जुन म्हणते, अहो सर, पण आता बाथरूममधून पाणी रूममध्ये येईल, तेव्हा तुम्ही लवकरात लवकर येऊन हे नीट करा आणि इथे प्लंबरला लवकरात लवकर बोलावून घ्या आणि हे नीट करून घ्या. तेव्हा इथे अर्जुन आता तात्पुरतं तिथे नळ व्यवस्थित करायला येतो. तेव्हा इकडे अर्जुन आणि सायली दोघेही आता पूर्णपणे इथे भिजलेले असतात. तेव्हा अर्जुन सायली यांचा आपल्याला बाथरूममध्ये रोमांस बघायला भेटतो, दोघांचे गोड क्षण बघायला भेटतात. त्याचबरोबर इथे अर्जुनने तात्पुरतं का होईना पण इथे नळ अगदी व्यवस्थित केलेला असतो आणि प्लंबरलासुद्धा बोलवण्यासाठी फोन केलेला असतो. त्याचबरोबर इथे अर्जुन म्हणत असतो की सायली, उद्या महत्त्वाचा दिवस आहे, उद्या तुमची कामं लवकरच तुम्ही उरकून घ्या आणि तुम्हीसुद्धा कोर्टामध्ये माझ्याबरोबर या. उद्या आपल्याला मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी खूपच जास्त असे ठोस पुरावे मिळालेले आहेत. उद्याचा दिवस आपल्यासाठी खूपच जास्त चांगला असणार आहे. तेव्हा इकडे सायली म्हणते की सर, उद्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न कराल. त्यानंतर इथे साक्षी महिपतला नोटीस गेलेली असते, प्रियाला सुद्धा नोटीस गेलेली असते. सगळ्यांना कोर्टामध्ये अगदी बोलावून घेतलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता प्रियासुद्धा आलेली असते. प्रियाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे साक्षीला अजिबातच माहिती नसतं, पण इथे आता अर्जुनने एक वेगळीच खेळी खेळलेली असते. तर इथे आता सगळ्यात आधी तर प्रियाला बोलावलेलं असतं साक्ष द्यायला. अर्जुनने आपलं ओपनिंग स्टेटमेंट दिलेलं असतं की ॲडव्होकेट जोशी याच्याकडून आता कशा पद्धतीने केस काढून घेतलेली असते. तर ॲडव्होकेट जोशी याला महिपतने विकत घेतलेला आहे आणि त्याला पैसे देऊन मधुभाऊंची केस हारण्यासाठी सांगितलेले असते. हा पुरावासुद्धा अर्जुनकडे असतो. तर इथे अर्जुनने कोर्टामध्ये सगळ्यात आधी तर तो व्हिडिओ दाखवलेला असतो आणि अर्जुनने ही गोष्ट सिद्ध केलेली असते की महिपत आणि साक्षी हे दोघेजण साक्षीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा जो वकील असतो त्या वकिलाला सुद्धा पैशाची लाच देऊन त्याला विकत घेत असतात, जेणेकरून मधुभाऊंना
ॲडव्होकेट जोशी निर्दोष सिद्ध करण्याच्या ऐवजी त्यांना इथे आता दोषी ठरवून फाशीची शिक्षा देण्यापर्यंत घेऊन जातील, हा त्यांचा प्लॅन ठरला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, मला फक्त तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे आणि सांगायची सुद्धा आहे. जर साक्षी शिकरे ही ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला ती आश्रमामध्ये नव्हती, मग ती कुठे होती हेच जर तिला माहिती नाही आहे, तर मग साक्षी शिकरे खोटं बोलते हे कोर्टाला आपल्याला मान्य करायलाच हवं. नाहीतर त्यांनी तसे पुरावे द्यावेत की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला नक्की त्या कुठे होत्या हे सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलं पाहिजे. पण आता ती गोष्ट त्यांना सांगता येत नाही आहे, म्हणून आत्तापर्यंत ॲडव्होकेट जोशी यांना सुद्धा महिपत आणि साक्षीने विकत घेतलं. मधुभाऊंना हरवण्यासाठी त्यांना पैसे दिले होते. त्याचबरोबर साक्षीने कितीतरी वेळा कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर केले, खोटे साक्षीदार सादर केले. त्याचे व्हिडिओ आणि त्याचे पुरावे मी कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. मग जर इथे साक्षी शिकरेला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जर खोटे पुरावे आणि खोटे साक्षीदार यांचा आधार घ्यावा लागतोय, तर याचा अर्थ एकच होतो जज साहेब की साक्षी शिकरे यांनीच विलासचा खून केलेला आहे. म्हणूनच त्यांना स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे कोर्टामध्ये सादर करावे लागत आहेत. तेव्हा इकडे अर्जुनने पहिला व्हिडिओ दाखवलेला असतो ज्याच्यामध्ये ॲडव्होकेट जोशी आणि ॲडव्होकेट पवार हे महिपतला भेटायला गेलेले असतात आणि तेव्हा इथे महिपतने जोशीला पैसे दिलेले असतात आणि धमकीसुद्धा दिलेली असते की उद्या कोर्टामध्ये मधुभाऊंना दोषी ठरवायचं आणि माझ्या मुलीला निर्दोष सिद्ध करायचं. त्यामुळे इथे तो व्हिडिओ बघितल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की अशा पद्धतीने साक्षी स्वतःला वाचवण्यासाठी इथे दुसरे साक्षीदार, दुसऱ्यांचे वकीलसुद्धा विकत घेते. त्यामुळे इथे आता कोर्टाने याची दखल घ्यावी की विलासचा खून साक्षीनेच केला आहे, म्हणून ती स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं करते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर इथे अर्जुनने सगळ्यात आधी तर प्रियाला बोलावलेलं असतं. त्यामुळे इथे प्रियाने मनामध्ये विचार केलेला असतो की साक्षीने माझा अपमान केला, मला घरातून हकलून दिलं आणि माझा खोटारडेपणा सगळ्यांना सांगेल अशी मला धमकी दिली. त्याच्यामुळे इथे आता तशीही साक्षी गुन्हेगार आहे हे अर्जुन सिद्ध करणारच, त्याशिवाय तो काही निवांत बसणार नाही. त्यामुळे इथे मला आता अश्विनबरोबर लग्न करायचं आहे आणि जर मला अश्विनबरोबर लग्न करायचं असेल तर माझी इमेज मला क्लिअर करायला हवी. मी ही कोर्टामध्ये खोटी साक्ष दिले मधुभाऊंना अडकवण्यासाठी, हे जर सगळ्या सुभेदारांना कळलं, जर अर्जुनने हे सिद्ध केलं की मी खोटी साक्ष दिलेली आहे, तर मी तोंडावरती पडेन आणि तशी साक्षी आता 12च्या भावात जाणार आहे. त्यापेक्षा मी कोर्टामध्ये मधुभाऊंच्या वतीने साक्ष देऊन त्यांना निर्दोष सिद्ध करण्यामध्ये जर अर्जुनची आणि सायलीची मदत केली तर सुभेदारांच्या नजरेमध्ये माझी इमेज ही अजून चांगली होईल असं प्रियाला वाटतं. त्यामुळे इथे ती आधीच नागराजला म्हणालेली असते की महिपत खूपच जास्त नालायक माणूस आहे. जशी माझी गरज संपली म्हणून त्याने मला घरातून हकलून दिलं आणि मारण्याची धमकी दिली ना, तसंच तुमची गरज संपल्यानंतरसुद्धा तो तुम्हालासुद्धा मारू शकतो. या गोष्टीचा तुम्ही विचार केलात का? आणि प्रिया नागराजला म्हणालेली असते, मी असं काहीतरी करणार आहे की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. सुभेदारांची सून मी होणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल. पण तुम्हाला सुभेदारांची आणि किल्लेदारांची प्रॉपर्टी हवी ना, ती मिळेल तुम्हाला, पण आपण दोघेजणं एक टीम असायला हवं. तेव्हा इथे नागराज म्हणतो की ठीक आहे, जर किल्लेदारांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती केलीस तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला तयार आहे. तेव्हा इथे प्रिया आणि नागराजने दोघांनी हात मिळवणी तर केलेली असते. तेव्हा इथे प्रियाला अर्जुन तेव्हा प्रश्न विचारतो की तुम्हाला आता शेवटचं विचारलं जात आहे की त्यावेळेला साक्षी शिकरे कुठे होती आणि विलासचा खून नक्की कुणी केला आहे हे तुम्ही सांगायचं, कारण तुम्ही खोटं बोलताय हे सिद्ध करायला मला आता वेळ लागणार नाही आहे. पण तरीसुद्धा कोर्टामध्ये मी तुम्हाला एक चान्स देतो आहे आणि पुन्हा एकदा विचारतो आहे की त्यावेळेला नक्की काय घडलं होतं. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन, आता मी जे काही बोलणार आहे ना ते सगळं खरं बोलणार आहे. आत्तापर्यंत कोर्टामध्ये मी जे काही बोलले ते सगळं खोटं होतं, पण आता मला खरं सांगायचं आहे. तर इथे प्रिया म्हणते की मला महिपत आणि त्याचबरोबर साक्षी यांनी मला धमकी दिली होती की कोर्टामध्ये जर मी खोटी साक्ष नाही दिली तर ते लोक मला मारून टाकतील आणि म्हणून मी स्वतःचा बचावासाठी मी स्वार्थी विचार केला आणि कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती. पण ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी शिकरेने स्वतःच्या पर्समधून पिस्तूल काढून इथे मधुभाऊंना मारण्याचा तिने डाव केला होता. पण तेव्हा झटापटीमध्ये मधुभाऊंना गोळी न लागता ती गोळी विलासला लागली होती, कारण विलास आणि साक्षी घरामध्ये इथे वात्सल्य आश्रमाचे पेपर शोधायला आले होते. पण इथे विलास आता मधुभाऊंना ऐकत नव्हता. मधुभाऊ त्याला घरातून जायला सांगत होते आणि इथे मधुभाऊ म्हणत होते की माझा जीव गेला तरी चालेल, पण मी वात्सल्य आश्रम देणार नाही.
तेव्हा साक्षीला राग आला, कारण ते प्रॉपर्टीचे पेपर द्यायला तयार नव्हते आणि ती इथे मधुभाऊंना मारणार असते, पण त्या झटापटीमध्ये ती गोळी विलासला लागली आणि त्याचा खून झाला. पण मधुभाऊंवरती मी चुकीचा आळ घेतला, कारण मला तशी धमकी देण्यात आली होती, म्हणून मी कोर्टामध्ये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खोटी साक्ष दिली होती. तेव्हा इकडे आता प्रियाने पूर्णपणे साक्षीला फसवलेलं असतं. त्यामुळे इथे साक्षी खूप जास्त टेन्शनमध्ये येते. तेव्हा विलास हा साक्षीमुळे मेलेला आहे हे तिने कोर्टामध्ये सांगितल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, हे लवकरात लवकर तुम्ही नोट करून घ्या. आता तन्वीने खरी साक्ष दिलेली आहे. त्यावेळेला ती आय विटनेस होती, पण साक्षीच्या इथे दबावाखाली येऊन तिने मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली होती आणि या प्रकरणामध्ये विनाकारण त्यांना अडकवलं होतं. तर विलासचा खून हा साक्षीनेच केलेला आहे हे आता तन्वीने इथे कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता विलासला मारणारी व्यक्ती ही साक्षी शिकरे आहे, खरी गुन्हेगार ती आहे. त्याच्यामुळे निर्दोष व्यक्तीला, मधुभाऊंना लवकरात लवकर तुम्ही निर्दोष सिद्ध करून सोडून द्यावं आणि साक्षीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते की जज साहेब, मला माफ करा. आतापर्यंत मी खोटं बोलले आणि विनाकारण मधुभाऊंना या प्रकरणामध्ये अडकवलं, पण माझ्या जीवाला भीती होती, कारण महिपत आणि साक्षी यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की पॉईंट टू बी नोटेड की इथे प्रियाने खोटी साक्ष दिली होती आणि खरी गुन्हेगारी साक्षी आहे हे तिने आता सांगितलेलं आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की आता मी इथे साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की साक्षी, आता तर इथे तुझ्या साक्षीदाराने सुद्धा खरी साक्ष दिली की तूच विलासचा खून केलायस. याच्यावरती तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा इकडे आता साक्षी म्हणत असते की प्रिया खोटं बोलते, मी विलासचा खून केलेला नाही आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो, पण आत्तापर्यंत प्रिया जे काही कोर्टामध्ये साक्ष देत होती ती खोटी होती असं तीच म्हणाली, कारण तुम्ही तिला जीवे मारण्याची धमकी दिली. हे सगळं खरं आहे का? आत्तापर्यंत जसे तुम्ही बाकीचे साक्षीदार विकत घेतलेत, खोटे पुरावे सादर केलेत, तशी तुम्ही तन्वीला सुद्धा धमकी दिलीच असेल, मला खात्री आहे. तेव्हा इकडे साक्षी म्हणत असते की तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका, ती स्वतः किती खरी आहे ना हे आधी तिला विचारा. मला खोटी म्हणते, मी विलासचा खून केला असं सांगते, ती किती खरी आहे ना ते आधी तिला विचारा. तेव्हा इकडे प्रिया म्हणते, ए साक्षी, खोटं बोलू नकोस, कळलं ना? जज साहेब, ही साक्षी खोटं बोलते. तिचं असं म्हणणं आहे की जर मी तिच्या विरोधामध्ये खरी साक्ष दिली तर ती सगळ्यांना असं सांगेल की मी खोटारडी आहे म्हणून. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की हीच खरी खोटारडी आहे. आत्तापर्यंत हिची मी साथ दिली, पण आता मला जास्त खोटं बोलायचं नाही आहे. मधुभाऊंना विनाकारण या प्रकरणामध्ये मला फसवायचं नाही आहे. तेव्हा इथे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी प्रियाने साक्षीच्या विरोधामध्ये इथे साक्ष दिलेली असते, पण ती साक्ष खरी असते. तेव्हा इथे साक्षी आता चिडते आणि म्हणते की ही खरी कोण आहे ते तिला विचारा. साक्षी म्हणते, ही एक नंबरची फसवी मुलगी आहे. ती खरी तन्वी आहे का ते विचारा ना. ती खरी तन्वी नाही आहे. ती त्या घरामध्ये खोटं बोलून घुसले, हे माहिती आहे का तुम्हाला? आधी ते तिला विचारा. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते की ऐकलत ना जज साहेब, म्हणून मी घाबरले होते, कारण जेव्हा मी साक्षीला म्हणाले की आता मी खोटं बोलणार नाही आहे, तेव्हा तिने मला धमकी दिली. ती म्हणाली की कोर्टामध्ये मी सगळ्यांना सांगेन की तू खरी तन्वी नाही आहेस म्हणून, मग सगळेजण तुला घरातून हाकलून देतील. मग आता 20-22 वर्षानंतर मला माझं कुटुंब मिळाले, मला माझे आई वडील मिळालेत, मला त्यांच्यापासून दूर राहायचं नाही आहे, म्हणून मी घाबरून कोर्टामध्ये सतत खोटं बोलत होते. पण आता माझ्या कुटुंबापासून जरी हिने मला दूर करण्याची धमकी दिली ना, तरी पण मी खरंच बोलणार आहे की विलासचा खून हा साक्षी शिखरेनेच केलेला आहे, मधुभाऊंनी नाही. मग आता त्यासाठी मला काही करावं लागलं तरीसुद्धा चालेल, पण मला आता ह्या महिपत आणि साक्षीपासून धोका आहे, कारण मी तिच्या विरोधात खरी साक्ष दिलेली आहे. तुम्ही माझी सेफ्टीची आता जिम्मेदारी घ्यावी, असं प्रिया म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, बघितलंत ना तुम्ही, ज्या दोघीजणी एकमेकींना आत्तापर्यंत सपोर्ट करत होत्या, तर इथे तन्वी किल्लेदार हिने साक्षीच्या विरोधामध्ये साक्ष दिल्यानंतर लगेचच इथे प्रिया आणि साक्षी दोघीजणी एकमेकींच्या विरोधामध्ये बोलायला लागल्या. त्यामुळे इथे आता ही केस संपूर्ण तुमच्या समोर अगदी एकदम साफसुथरी आहे. मधुभाऊ याच्यामध्ये विनाकारण आता पिसले जात आहेत. मधुभाऊंची काही चुकी नाही आहे, त्यांनी विलासचा खून केलेला नाही आहे. उलट इथे साक्षी मधुभाऊंना गोळी मारताना ती गोळी चुकून विलासला लागलेली आहे. त्यामुळे इथे आता मधुभाऊंना निर्दोष करार देऊन तुम्ही साक्षीला इथे जन्मठेपेची शिक्षा द्यावी किंवा तिला फाशीची शिक्षा द्यावी, असं अर्जुन म्हणतो. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे प्रियाने स्वतःला सेव्ह करण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी
साक्षीच्या विरोधामध्ये खरी साक्ष दिलेली असते, म्हणून इथे मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात. आणि त्याचबरोबर इथे जज साहेबांनी सुद्धा साक्षीला आता खोटे साक्षीदार, खोटे पुरावे सादर केले म्हणून तिला 50,000 रुपये दंडसुद्धा सुनावलेला असतो आणि त्याचबरोबर तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते. तर इकडे आता साक्षीचा खोटारडेपणा समोर आल्यानंतर प्रियाचा खोटारडेपणासुद्धा तिने कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर इथे प्रियाबद्दल साक्षी जे काही बोललेले असते त्याची दखल अर्जुन सायली आणि रविराज काका घेतील का, हे बघणं आता खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर अशा पद्धतीने इथे आता अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.